नमस्कार. ओम साईराम फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी डोशाची रेसिपी शेअर करत आहे. माझ्या मुलाला 5-6 दिवसापासून दवाखान्यात जाणं येणं हे चालू होतं माझं. त्यामुळे बरेचसे व्हिडिओ मला टाकता पण नाही आले आणि रेसिपी शूट पण करता आली नाही, कारण इतकी धावपळ होती आणि त्याची तब्येत खूपच खालावली होती. तर मग डॉक्टरांनी सांगितलं, त्याला काल डिस्चार्ज दिला. डॉक्टरांनी सांगितलं त्याला जे आवडेल तेच खायला द्या. मग तो डोसा मागायचा, पण मग माझ्याकडे अर्जंटमध्ये डोसा करायला, कारण मी पीठ भिजवलेलं नव्हतं आणि रव्याचा डोसा करायचा म्हटलं तर थोडंसं दही टाकावं लागतं. त्यामुळं डॉक्टरांनी सध्या आंबट नाही सांगितले, कारण वातावरण पण तसंच आहे. तर मी झटपट डोसा करण्यासाठी रात्री 6ला तांदूळ आणि डाळ भिजू घातली आणि रात्री 10:30ला मिक्सरला सगळं वाटून घेतलं. त्यामध्ये 1 वाटी पोहे वाटून घेतले. पोह्यामुळे आपले पीठ छान फर्मंट होतं. आणि मग मी एका सुती कापडावर, माझ्याकडे जुना गाऊन होता, त्याची 4 पदरी कढी केली. त्यावर ते मिश्रणाचं पातेलं ठेवलं आणि वरती जुगाड म्हणून मी माझा पिठाचा डबा झाकून ठेवला. आता थंडी असल्यामुळे फरशी खूप थंड पडते किंवा वातावरणामध्ये गारवा असल्यामुळे पीठ छान फर्मंट होत नाही. त्यासाठी असं गरम सुती पोतं किंवा तुम्ही कोणत्याही सुती कपडा वगैरे टाकून त्यावर तुम्ही जे पातेलं काही ठेवत असाल ते मस्त गरम ठेवायचं, कारण त्यामुळे पीठ आपलं छान फर्मंट होतं आणि थोडंसं आंबटपणा पिठाला आलं तरच आपल्याला डोसा किंवा इडली वगैरे खायला छान लागते. आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ सरसरीत झालं. मी सकाळी डोसे करण्यासाठी ते पीठ बाहेर काढलं आणि आता तव्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्यामुळे काय होईल, डोसे लगेच असं चिपकणार नाहीत त्याला. आणि मग डोसा असा गोल डोसा बनवून घेतला. सगळीकडून थोडंसं तेल सोडलं. असा खरपूस डोसा आपला चारही बाजूनी सगळीकडे छान भाजून किंवा आपलं काय म्हणतो तयार करून घ्यायचा. आणि मस्त गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. छान असा खरपूस भाजला. घाई गडबडीतला डोसा पण दिसायला एकदम छान आणि भारी तयार झालेला आहे मैत्रिणींनो. आणि माझ्याकडे सांबार बनवायला आता वेळ नव्हता, मुलं घाई करत होते, त्यामुळे मी शेंगदाण्याच्या चटणी सोबतच खायला दिला. असा कुरकुरीत क्रिस्पी डोसा कशाही सोबत खा, आलूच्या भाजीसोबत, सांबारसोबत किंवा खोबरच्या चटणीसोबत, कशाही सोबत तुम्ही सर्व करू शकता. बघू शकता किती छान झालेला आहे. माझ्या मुलांना तर खूप आवडला. नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब